मी मित्रांनो आवरून चाललो होतो ऑफिसला आणि ऊन पण फार होतं. तरी पण ऊन असलं तरी ऑफिसला जावंच लागतं आणि हे मित्र माझे बाहेर बसले होते. रायबादा, संजू आणि आणखीन एक दादा. तर आज चहा द्यायची कोणाची पाळी होती ते पाहूया. संजू काय मोबाईलमधून बाहेर काढणार तोंड. हाक मारली शेवटी संजूला मी. रायबादाला म्हटलं चल चहा प्यायला परत जाऊया. रोज सकाळी चहा प्यायचा पॅटर्न ठरलेला आहे, त्यामुळे तो चुकवता कामा नाही. रायबादा कॉफी पितो, त्यामुळं ठीक आहे म्हटलं. मग आम्ही निघालो. तोपर्यंत आमची चर्चा सुरू झाली झालमुडीवर आणि झालमुडीबाबत आमची मतमतांतर होती. आणि हे बघा, हे राजू चायवाला यांनी देवानंदचे फॅन असलेले हे चहा विक्रेते. तिथून आम्ही गेलो पुढे जरा, कारण मला पुढे जायचं होतं. आणि झालमुडी पश्चिम बंगालमधल्या याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर मला हे झालमुडी काय प्रकरण कळालं. आणि हे बघा, बंड्या मारुती सेवा मंडळ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा इथं असतात मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर परत आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा रायबादा आणि मी आणि बसलो. संजू अजून आला नव्हता. संजू येईल म्हणून वाट बघत बसलो. रायबादा जरा म्हटलं चहा द्या, तो संजू आला आहे बघा. संजू आला आणि पुन्हा एकदा चाय पे चर्चा सुरू झाली. ही अशी आमची रोजची चाय पे चर्चा असतेच. पुन्हा एक डेमो दाखवूया म्हटलं आणि पुन्हा एकदा आम्ही गेलो चहाला. रायबादानंतर दरवेळप्रमाणे सांगितले ब्लॅक कॉफी आणि संजू म्हणाला बिगर साखरेचा चहा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका. आणि हे बघा, रायबादा फोनवर बोलत होता आणि मी तोपर्यंत मस्तपैकी चहा एक कप मारला. संजूनं पण बिगर साखर चहा सांगितला. तर रायबादाला कळपर्यंत म्हणजे माझा चहा संपलेला. आणि त्याच्यानंतर मी निघालो ऑफिसला. आणि ऊन होतं त्यामुळे टोपी गाठली होती, कारण ऊन फारच आहे यावेळी. जरा उष्णतेनं कहरच केला आहे म्हणायचा. हे कोणतं टेन्शन आहे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही बघा मुंबई, जिथं मजलो आणि मजली इमारती वाढत्या आहेत, त्याच पद्धतीनं अजूनसुद्धा काही ठिकाणी लहान घरं आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं हा मुंबईचा रोड म्हमाय म्हमाय म्हमाय. मित्रासोबत आम्ही चाललो होतो टू व्हीलरवरून मुंबईला. मुंबईच्या रोडवरून सैर सुरू होती. आणि किती जणांनी मुंबई फिरलेली आहे, मुंबईतली कोणकोणती ठिकाणं तुम्हाला आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, टोलेजंग इमारती आणि हा सुंदर रस्ता मुंबईचा. फक्त उन्हामुळे जरा रस्ता आणि डोकं तापलं होतं, त्यामुळे खूपच घाम येत होता यावेळी. कष्ट केल्याने घाम येतो हे माहीत होतं, पण या उन्हात तुम्ही कष्ट न करता सुद्धा घाम येत होता. आणि त्यात जर तुम्ही कोल्हापुरात असाल तर आणखी एका गोष्टी घाम येतो, ते म्हणजे तांबडा पांढरा रस्सा खाल्ल्यावर सुद्धा घाम येतो. आणि त्यामुळे तांबडा पांढरा रस्सा गावाकडे गेल्यावर होतोच. कोल्हापुरात गेल्यावर किंवा मुंबई सोडल्यावर आवडता पदार्थ कोणता असं विचाराल तर हे आहे तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटण. किती जणांना मटण खायला आवडतं ते पण कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे पहा, लिंबू ठेवलेला आहे, कांदा आहे, सुका आहे, त्याच्यावर कोथिंबीर आहे आणि भाकरी आणि तांबडा रस्सा. आणि तुम्हाला एक सांगतो की मटण हे शिळं खायला चांगलं लागतं. तुम्हाला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट. तोपर्यंत मी जरा मटण खाऊन घेतो.